नमस्कार शेतकरी बांधवांनो, आली मोठी खुशखबर। नमोचा 9वा आणि 10वा हप्ता दोन्ही हप्ते एकत्र। राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी आजच्या मुहूर्तावर एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। नमो शेतकरी महासन्मान निधीचा 9वा हप्ता आणि 10वा हप्ता आता एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे। या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळालेला असून आजच्या मुहूर्तावर ह्या वितरणाची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झालेली आहे। होय शेतकरी बांधवांनो, केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून ही मोठी घोषणा करण्यात आली आहे। अनेक महिन्यापासून सुरू असलेल्या चर्चेला आणि अफवेला पूर्णविराम अखेर मिळालेला असून थेट लाभ हस्ताक्षरण डीबीटीद्वारे ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जात आहे। होय शेतकरी बांधवांनो, सरकारच्या ह्या निर्णयामुळे शेती कामासाठी आणि दैनिक गरजांसाठी शेतकऱ्यांना मोठी मदत होणार आहे, ज्याची प्रतीक्षा ते दीर्घकाळापासून करत होते। तर शेतकरी बांधवांनो, योजनेचा लाभ मिळवण्यासाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण असणे आणि बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे अत्यंत अनिवार्य आहे। ज्यांच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक नाही त्यांना तांत्रिक अडचण येऊ शकते, त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या जवळच्या बँकेत जाऊन आपले आधार सीडिंग तपासून घ्या, जेणेकरून भविष्यातील हप्ते कोणत्याही विलंबाशिवाय वेळेवर मिळू शकतील। तर मित्रांनो, बँकिंग व्यवहाराच्या सुरक्षेसाठी सरकारने काही महत्त्वाचे नियम लागू केलेले आहेत। यामध्ये प्रामुख्याने उत्पन्न मर्यादा आणि कुटुंबातील सदस्यांची पात्रता तपासली जात आहे। ज्यांच्या उत्पन्नाची मर्यादा ठरवून दिलेल्या निकषाच्या बाहेर आहे अशा शेतकऱ्यांचा लाभ काही काळासाठी रोखण्यात आलेला असून केवळ गरजू आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांनाच हे पैसे दिले जाणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, वितरणाच्या पहिल्या टप्प्यात पुणे आणि नागपूर ह्या दोन जिल्ह्यातून निधी वितरणाची प्रक्रिया जोमाने सुरू झालेली आहे। या भागातील अनेक शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात हप्त्याची रक्कम एकत्रितपणे जमा होण्यास सुरू झालेले असून प्रशासनाने हे काम युद्ध पातळीवर हाती घेतले आहे। तर मित्रांनो, यासोबतच नाशिक आणि सातारा ह्या जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांनाही या निधीचा लाभ मिळालेला आहे। तर मित्रांनो बघा, तसेच सोलापूर आणि सांगली ह्या क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठीही आनंदाची बातमी आलेली आहे। येथे ही रक्कम थेट शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा होत असल्याने शेतीसाठी लागणाऱ्या खर्चाचीही चिंता मिटलेली आहे। या प्रक्रियेत गडचिरोली आणि चंद्रपूर ह्या दोन जिल्ह्यातही आजच्या मुहूर्तावर मोठा दिलासा मिळाला असून प्रशासनाने बँकेत गर्दी टाळण्यासाठी नियोजन केलेले आहे। तर मित्रांनो, होय शेतकरी बांधवांनो, इतकेच नव्हे तर धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यामध्येही ही प्रक्रिया सध्या वेगाने राबवली जात आहे। याच मुहूर्तावर हे वितरण होत असल्याने शेतकरी बांधवांच्या आर्थिक नियोजनाला आधार मिळालेला आहे। त्याचबरोबर वाशिम आणि वर्धा ह्या जिल्ह्यातील पैशांचे वितरण पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या असून प्रशासकीय स्तरावर ही कामे आता गतीने सुरू झालेली आहेत। तर होय शेतकरी मित्रांनो, आता अकोला आणि पालघर ह्या जिल्ह्यातही हप्त्याचे पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। टप्प्याटप्प्याने हे वाटप संपूर्ण 18 जिल्ह्यात पूर्ण केले जाणार आहे, ज्यामुळे पात्र शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळालेला आहे। कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सरकारी माहितीवरच लक्ष केंद्रित करा, कारण ह्यामुळे कोणताही मध्यस्थी तुमची फसवणूक करू शकणार नाही। तर मित्रांनो, या प्रक्रियेत जळगाव आणि भंडारा ह्या जिल्ह्यांचाही समावेश करण्यात आलेला आहे। शेवटच्या टप्प्यातील ह्या जिल्ह्यातील आता निधी जमा करण्यास प्राधान्य देण्यात आलेले आहे। टप्प्याटप्प्याने हे वाटप पूर्ण केले जाणार असून ज्यांचे केवायसी पूर्ण त्यांच्या खात्यात ही रक्कम सुरक्षितपणे पोहोचवले जात आहे। तर मित्रांनो, ज्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास वाढला आहे। तर मित्रांनो, जर तुमच्या मोबाईलवर मेसेज आलेला नसेल तर घाबरून न जाता थोडा संयम ठेवावा। अनेकदा सर्व्हर तांत्रिक अडचणीमुळे मेसेज उशिरा येतात, परंतु खात्यात रक्कम जमा झालेली असू शकते। तुम्ही आपले बँक शाखेत जाऊन किंवा पासबुक अपडेट करून खात्याची शिल्लक रक्कम तपासून घ्या, कारण अनेक शेतकऱ्यांना मेसेज न येताही पैसे मिळालेले असतात। तर मित्रांनो, सरकारी निर्देशानुसार आता सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे। बँकांचा सर्व्हर सुरळीत झाल्यामुळे ही प्रक्रिया आता अधिक वेगाने पार पडत आहे। कोणत्याही अधिकृत माहितीवर विश्वास ठेवू नका आणि आपल्या बँक खात्याचे व्यवहार सुरक्षित ठेवा, जेणेकरून कोणत्याही फसवणुकीपासून तुम्ही स्वतःचा बचाव करू शकता। तर मित्रांनो, या योजनेचा लाभ खालील 12 प्रमुख बँकांमध्ये सर्वात अगोदर जमा होत आहे। स्टेट बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, पोस्ट ऑफिस बँक, कोटक महिंद्रा बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, ICICI बँक, बँक ॲक्सिस बँक, कॅनरा बँक आणि पंजाब नॅशनल बँक या बँकेमध्ये खाते असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे प्राधान्याने जमा केले जात आहेत। तर मित्रांनो, आजच्या ह्या वितरण प्रक्रियेमुळे शेती कामासाठी लागणाऱ्या बियाणे आणि खतांच्या नियोजनासाठी शेतकऱ्यांना मोठी मदत होणार आहे। सरकारी बँकेतील खात्यांचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्याने लाभ दिला जात असल्याने भविष्यातही आपले खाते सक्रिय ठेवणे आणि नियमांचे पालन करणे शेतकऱ्यांच्या हिताचे ठरेल। कोणत्याही अडचणीच्या वेळी बँकेच्या शाखेशी संपर्क साधावा। तर मित्रांनो, शेवटी सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या मोबाईल नंबर आणि आधार लिंक असल्याची खात्री करून घ्यावा। नमो शेतकरी आणि PM किसान ह्या दोन्ही योजनांचा लाभ
एकत्रितपणे मिळणं ही शेतकऱ्यांसाठी एक मोठी पर्वणीच असते। आजच्या ह्या आनंदाच्या दिवशी सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यात हा निधी सुरक्षितपणे पोहोचेल याची खात्री प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, तुम्ही आता कुठलीही काळजी करू नका, कारण देवेंद्र फडणवीस आणि आपल्या राज्याचे कृषी मंत्री बर्ने मामा यांनी ही खात्री दिलेली आहे। तर मित्रांनो, तुम्ही काळजी करू नका, तुमच्या खात्यावर 1-2 दिवसात तुमच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि 10वा हप्ता हा एकत्रितपणे जमा केला जाणार आहे। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।